चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका सत्ता आणि विपक्ष दोन्ही आमदारांच्या बाजूने मांडली। आपल्या मताशी सहमत आहोत की सगळ्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे, याच्यात कोणाचं दुमत राहण्याचं काही कारण नाही। जसं आपण म्हटलं की त्यांना संधी भेटली पाहिजे, बिलकुल भेटली पाहिजे, पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना। त्याच्याबद्दल बोला ना, त्याच्याबद्दल बोला। म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही, त्यांच्या बाजूने लोक राहत नाही, ते पण बोला ना। दादा तुम्ही सांगा, विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत, विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत, हे कुठलं नाही आहे, त्याच्यावर बोला। हा बोला। माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना, विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला। पण सभा अध्यक्ष महोदय, आम्ही असं सरकार पाहिलंय, आम्ही असं सरकार पाहिलं 2019 ते 2022 विरोधी पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसलाय भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता। अध्यक्षांच्या खुर्चीवर तालिका अध्यक्ष येऊन बसतात, ते अध्यक्षच असतात। पण ज्या पद्धतीने जे दबाव तंत्र टाकून तुमच्याकडनं काही वधवून घेण्याचा प्रयत्न होतोय हे अक्षम्य आहे। अध्यक्षांचे अधिकार खुर्चीला असतात, व्यक्तीला नाही। अध्यक्ष महाराज, सभागृहातले वरिष्ठ मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी भूमिका सत्ता आणि विपक्ष दोन्ही आमदारांच्या बाजूने मांडली। आपल्या मताशी सहमत आहोत की सगळ्या आमदारांना बोलू दिलं पाहिजे, याच्यात कोणाचं दुमत राहण्याचं काही कारण नाही। राहिलं आपण ठरावावर जेव्हा चर्चा करतो, ठरावावर आपण या संख्येवर नाही, विपक्ष आणि सत्ता पक्ष त्याला एक वेळा आपण पत्रक देतो, त्याच्यात मंत्र्यांचं उत्तरही त्याच्यात सहभागी असतं आणि त्या पद्धतीची चर्चा होते आणि ही आपली प्रथा परंपरा आहे, काही नियम नाही आहेत, ही प्रथा परंपरा आहे। जसं आपण म्हटलं की त्यांना संधी भेटली पाहिजे, बिलकुल भेटली पाहिजे, पण निधी वाटपामध्ये सुद्धा विरोधी पक्षाच्या आमदारांनाही संधी भेटली पाहिजे ना। त्याच्याबद्दल बोला ना, त्याच्याबद्दल बोला। म्हणजे त्यांच्या एरियात माणसं राहत नाही, त्यांच्या बाजूने लोक राहत नाही, ते पण बोला ना। दादा तुम्ही सांगा, विरोधी पक्षाला एकही पैसे द्यायचे नाहीत, विरोधी पक्षाच्या लोकांना एकही पैसे द्यायचे नाहीत, हे कुठलं नाही आहे, त्याच्यावर बोला। हा बोला बोला बोला। अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी तुम्हाला मागच्या 20 वर्षाचा रेकॉर्ड दाखवू शकतो। माननीय देवेंद्र फडणवीस सरकार असताना माननीय देवेंद्र फडणवीसजींनी सर्व आमदारांना, विरोधी पक्षाच्या आमच्या सर्व आमदारांना बऱ्यापैकी थोडा जास्त प्रमाणात पैसा दिला। पण सभा अध्यक्ष महोदय, आम्ही असं सरकार पाहिलंय, आम्ही असं सरकार पाहिलं 2019 ते 2022 विरोधी पक्षाच्या आणि खास करून दादा इथे बसलाय भाजपच्या आमदारांना एकही पैसा द्यायचा नाही असा निर्णय झाला होता। अध्यक्ष महोदय, माझा आक्षेप तो नव्हता, तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पॉलिसी ठरवली होती म्हणून दादा त्याप्रमाणे वागले होते। अध्यक्षांच्या खुर्चीवर तालिका अध्यक्ष येऊन बसतात, ते अध्यक्षच असतात। पण ज्या पद्धतीने जे दबाव तंत्र टाकून तुमच्याकडनं काही वधवून घेण्याचा प्रयत्न होतोय हे अक्षम्य आहे। अध्यक्षांचे अधिकार खुर्चीला असतात, व्यक्तीला नाही। अध्यक्षांचे अधिकार हे खुर्चीला असतात, व्यक्तीला नाही। आणि त्यामुळे हा जो काही दबाव टाकून तुम्हाला चूप बसवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याचा निषेधच करायला हवा। चला आता अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।